आदरणीय प्रिन्सिपल सर, शिक्षक वर्ग, सरपंच मॅडम आणि सर्व गावकरी बंधूंना मी धन्यवाद देतो की एवढा मला मान सन्मान इथं दिला तुम्ही बोलून ध्वजारोहणासाठी। सर म्हणले की अनुभव सांगा म्हणे शाळेचे। अनुभव म्हणजे या शाळेत आम्ही मरेपर्यंत कधी विसरू शकणार नाही। इकडे 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 तोडून ही शाळा नाही आमचे घर होतं, आम्ही असं वागत चाललो होतो इथे। इकडे तोंड नाही नाही इकडे तोंड कर, माईक हा बस 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 हा नेक्स्ट। शाळेचा अनुभव खूप चांगला होता। आमचे सर्व सर जे पहिले आम्हाला शिकवत होते तेही आताही सर्व आहेत आणि सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला एवढं शिक्षण देऊन आम्ही त्या इथपर्यंत आम्ही पोहोचलो। मी पहिले पोस्टिंग आसाम राज्यात होतो, तिथे पहिल्यांदा पोस्टिंग गेलो। तिथं आम्ही बॉर्डर होती, तिथेही भूटान बॉर्डर, आम्ही तिथेही खूप जंगलात फिरत असतो पहारा देत। तिथे खूप कठीण परिस्थिती होती आम्हाला तिथे, म्हणजे तिथं पाणी किंवा असं काही तुम्हाला सोबत राहत नाही। तुम्हाला सर्व हे करावं लागतं, पाणी कुठं नदीतून प्यावं लागेल, कुठून करावं लागतं। चालू दे इकडेच येऊन या। तशा परिस्थितीतून बाहेर येणं म्हणजे खूप वाईट असतं आणि ती तुम्ही सैनिक व्हा ही माझी इच्छा आहे। तर म्हणजे टीव्हीचे पोरं म्हणजे थोडी गरिबीची परिस्थिती आहे तर शाळेत बाकी पोरं येत नाही, तर मी सर्वांना विनंती करतो की हाय तुमची परिस्थिती खरंच खराब, पण तुम्ही पहिले शाळेत या ही माझी तुम्हाला विनंती आहे। शाळा शिकणार तर तुम्ही पुढे काय करू शकता। हे माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।